व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुस्वागतम. म्हणजे आज आमच्या सखी ग्रुपचा ॲन्युअल डे आहे आणि दरवर्षीप्रमाणे खूप सुंदर अशी रांगोळी काढली. तुम्ही पाहू शकता, अप्रतिम रांगोळी काढली. ग्रुपमधल्या सगळ्या जणी असतात ज्यांना कामं डिवाइड करून दिलेले असतात, त्या ग्रुपने ते कामं करायचे असतात. ह्या निमित्ताने सगळ्या जणी इन्व्हॉल्व होतात आणि सगळ्यांनी काय ना का कला तिथं सादर करतात. तर या ख्रिसमसचा महिना आहे, डिसेंबर, आणि तेही पूर्ण सजावट तुम्हाला दिसत आहे. खूप छान असं सजावट केलं आहे आणि आत्ता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सगळे आलेत. आत्ता कशाची वाट पाहतो, चला आमचा कार्यक्रम पहा कसा गेला. आपण गणेश वंदनाने करणार आहोत, त्याचप्रमाणे दीप प्रज्वलन करायचं आहे ना. हां, तर दीप प्रज्वलन आधी होईल, बरोबर. दीप प्रज्वलनासाठी मी कमिटीला विनंती करते की त्यांनी सुरुवात करायची. सगळ्या जणांनी सगळ्यांची सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. ज्यामुळे लक्ष्मीमुळे आपलं घरच असतं, आपल्याकडे अन्नपूर्णा. तसंच आपण आता इथे जो प्रोग्राम करतोय, आपली कला जी सादर करतोय, आपल्याला जे ज्ञान मिळतं त्या सरस्वतीची पण आपण वंदना करूया. हार धवला या ब्रवस्त्रामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मायुत शंकर प्रभुती देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाण्या पहा. यांच्या प्रोत्साहनाशिवाय जरी आपण एकमेकांना ओळखत असलो तरी स्टेजवरती जे असतात ना तेव्हाच त्यांना उत्साह येतो. नंतर आपण सगळ्या सख्या वर्षा राऊत यांच्या ग्रुपबरोबर वसंतसृष्टी येथे पिकनिकला जाऊन आलो. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात विजया मोरे यांच्या ग्रुपबरोबर आपण श्रावण सेलिब्रेशनचा प्रोग्राम साजरा केला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात गोंडला आणि नवरात्र साजरा करण्यात आला. तसेच आपण यावर्षी दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पास्तळ तालुका पालघर येथील 106 विद्यार्थ्यांना व पोखरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील 24 विद्यार्थ्यांना आपल्या सखी बचत गटाकडून शैक्षणिक साहित्य, रायटिंग पॅड आणि वॉटर बॉटल व खाऊचे वाटप करण्यात आले. कि सारा बाग खिल जाए और ताली बजाओ ऐसे कि कमिटी खुश हो जाए. तरी कलागुण आहेत. जसं मी नंतर वाचून दाखवणार आहे डेकोरेशन किंवा ही रांगोळी ज्या कोणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा आपण ॲप्रिशिएट करणं स्टेजवरती सगळ्यांसमोर हे खूप आवश्यक असतं. हे पण छान बोलले ना. डिस्टर्ब नको
सगळ्या मैत्रिणींना एक गोष्ट सांगायची, म्हणजे हा जो आमचा सखी ग्रुप आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या सगळ्या इथे कला सादर करतो. त्यामुळं ज्यांना जमते ते तर करतात, पण ज्यांना जमत नाही, इच्छा असते, त्यांनाही तिथं सगळ्याजणी एकमेकींना सांभाळून घेऊन खूप छान असं तिथं कार्यक्रम करतो. तुम्ही पाहता स्टेजवर तर चालू आहे, इकडे बाकी शूटिंग चालू आहे, सगळे एन्जॉय करतात, कोणी डान्स करतं. तर अशा पद्धतीने आमचा हा ग्रुप खूप एकमेकांशी असं कनेक्ट आहे आणि काही सुखात दुखात सगळ्या गोष्टीत आम्ही एकमेकींच्या सोबत असतो. एक वाटतं यार, ह्याच्यामुळं खूप काही शिकायला मिळालं आणि ह्यामुळे खूप काही आम्ही करू शकतो हे दिसतं. सगळ्या आपल्या मैत्रिणींना पाहिल्यानंतर आपल्याला किती आनंद वाटतो ना यार. नाही, किती छान डान्स करतात, किती छान गाणे म्हणतात किंवा एन्जॉय करतात. ह्याच्यासाठी मैत्रिणी आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. सगळ्या प्रकारच्या मैत्रिणी पाहिजे, लाड करणाऱ्या, कौतुक करणाऱ्या, चुकल्यानंतर ओरडणाऱ्या आणि जवळ करणाऱ्या. पोरगी लई देखणे बाबा मागणी गेलेला खाते वेपर्स
कुणालाच देत नाही, सगळं तुम्ही खाऊ नका, ऑइली असतं, फॅट्स वाढतात आणि तुला चालतं. हे सगळं खाते तरी अशी शेपमध्ये. हां, एवढी मेहनत करावी त्यासाठी काय गं? सगळ्यांनी मला थोडंसं आल्यानंतर आता रोहिणी एक कथा सादर करणार आहे. ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाची आहे. मे महिन्याच्या सुट्टीत माथेरानला गेलो होतो. लेक अगदी छोटा होता तेव्हा. तिथे कराओकेवर माझ्या नवऱ्याने आने वाला पल गाणं म्हणलं. खरंच खूप छान म्हटलं होतं. लेकाला अर्थ न का कळेना, पण ते गाणं खूप भिडलं होतं. तेव्हापासून हे गाणं बाबाचं गाणं झालं. कुठेही हे गाणं लागलं की लेक खुश होऊन बाबाचं गाणं लागलंय म्हणत असे. बाबाला ते गायचा आग्रह करत असे. त्यानंतर काही महिन्यातच नवरा ऑफिस कामानिमित्त परदेशी गेला होता. लेकाला आठवण येत असली तरी रुटीन सुरू होतं. एकदा रात्री झोपताना माझ्या मोबाईलवर त्याने हे गाणं ऐकलं आणि लेक बाबाच्या आठवणीत रडायला लागला. कदाचित हे गाणं आणि आम्ही तिघांनी एकत्र केलेली मजा, एकत्र आनंदात घालवले जे क्षण आहेत याची तो सांगड घालत असावा. नंतर त्याने तो पिक्चर सुद्धा आमच्याबरोबर बसून पाहिला. एका दिवशी तिघांनी एकत्र बसून घरी पिक्चर बघणं ही आताही त्याच्यासाठी आनंदाची पर्वणी होती. आता त्या गाण्याचा अर्थ त्यालाही पूर्णतः कळलेला असणार. नकळत कधीतरी तो हे गाणं गुणगुणतो आणि तेव्हा माझं मन मात्र भूतकाळात पोचतं. खरंच किती अर्थपूर्ण गाणं आहे हे. समोर उभा ठाकलेला क्षण सरून आत्ताचा न राहता गतकाळातील होऊन जाणारे उद्या उजाडणारच आहे, पण त्यात आत्ताच्या हाती आलेला जो क्षण आहे, आत्ता हाती आलेला हा क्षण नसणारे. म्हणूनच हाताशी गवसलेल्या क्षणाबरोबर आनंद साजरा करता यायला हवा, नाहीतर तो क्षण जगायचाच राहून गेला म्हणून हळहळ वाटत राहील. आयुष्याची क्षणभंगुरता एका कळीनेही मान्य केली आहे. आयुष्य क्षणभंगूर असूनही एवढ्याशा अस्तित्वाने ती दुसऱ्यांना आनंद देते, कारण तो क्षण निघून जाणार आहे. त्या क्षणात फुलायचं, त्या क्षणाला फुलवायचं हे आपल्याच हातात आहे. सरलेले काही क्षण हळू हुरहुर लावणारे, तर काही क्षण हवी हवीशी वाटणारी आठवण देणारे असतात. काही हसवतात तर काही रडवतात. प्रत्येक क्षण आयुष्यातून निघून जाण्यासाठीच येणार आहे. म्हणूनच आपल्या हातात क्षणभरासाठी विसावलेला क्षण आनंदाने जगायचा आहे. क्षणाक्षणांचा विचार करताना काही क्षण मात्र निस्तब्ध निसटतात. त्या सरकलेल्या निसटलेल्या क्षणांचा मात्र कुठेच हिशोब लागत नाही. सगळा कार्यक्रम झाला आणि इथं तुम्ही पाहत असतील हे पॅकेट आहेत. हे आम्ही काही बचत करतो, म्हणजे महिन्याला आम्ही एक रक्कम काढतो ठराविक आणि ती आम्ही आमच्यासाठी वापरतो. जी राहिलेली रक्कम असते ती वर्षाकाठी आम्हाला सगळ्यांना परत. हे थांबा, आज आमचा ॲन्युअल डे आहे, तर ॲन्युअल डे साजरा केला. आम्हाला पैसे भेटले. किती भेटलेत? काय करायचे? कुठं जायचं? कुणाला काय काय पाहिजे? ऑनलाईन शॉपिंग सुरू होते. पैसे मिळाले की खरं माझी कमाई, माझे वर्षभराच्या मेहनतीचं फळ आहे. सखीमध्ये ज्या ज्या आम्ही मेहनत करतो ना, आणि कुणाला काय हवं असेल ना हिच्याकडून घ्यायचं, काढू शकता. असं काही नाही. सखी ग्रुप इतका दिलदार आहे ना की प्रत्येकाला असं पाकिट देतो. तो रिकामं भरलेलं पॅकेट द्यायचं. सोनू तुझे किती 4 महिने नई कमिटी इसमें बोल रही है तो अगले बार मैं कमेटी में आऊंगी तो 4 कमेटी का है, संध्या का है, लडकी आहे ही लाडकी आहे म्हणून हिला 4 पॅकेट. एका पॅकेट मध्ये 6,000 म्हणजे किती झाले? 24,000. 24 नहीं गए इसमें, एक में 4,000 वो 2 महीने का आया. हाँ. नहीं इसका भी खरेदी कर ले. सोना ले, 20,000 सोना ले. सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे फोटो काढणं, कारण इतकं छान डेकोरेशन केलेलं असतं, रांगोळी काढलेली असते, तर सगळ्यांचे फोटो काढणं चालले. आणि इथं आम्ही प्रॅक्टिस करतोय. शीतल रील्स शूट करणार आहे, त्याची इथं जे स्टेप सांगितले त्याची प्रॅक्टिस करते. आणि आता पहा मनीषा काय झालं? मनीषा काय झालं? भाग्यश्री तो बसले, शीतल तिकडे रील्सची प्रॅक्टिस घेते आणि त्यांचं बघायचं करायचं. तिला जमेल, मला तर बघून सुद्धा जमणार नाही. आपण छान दिसतोय.
साड्यामध्ये रेड सिंगिंग पण आपली भारी झाली. काम आता शीतलचं बघते कसं शिकवते. इकडे शीतल शिकवते रीलचं आणि 5-6 जणांना गेला आहे. तिने व्यवस्थित प्रॅक्टिस केली पण मला तर काय जमतच नाही. हां या लक्षात 1 2 1 2 3 4 खिड़की में मेरे क्यों रखते हो अखियाँ करते हो क्यों तुम मेरी ही बत्तियाँ करते हो क्यों तुम मेरी ही बत्तियाँ मेरे लिए आते हो गीत गुनगुनाते हो हाल क्या है दिल में तुम्हारे को भी बता. मी कशी शिकवते बघा. 1 2 1 2 3 4 खिड़की में मेरे क्यों रखते हो अखियाँ करते हो क्यों तुम मेरी ही बत्तियाँ करते हो क्यों तुम मेरी ही सगळे बत्तियाँ. रील बिल बनवून झाले. आता पोटपूजा आणि याच्या जेवणात आहे आज बिर्याणी, जिलेबी, कोशिंबीर आणि लोणचं आणलेत खास घरात. हे बिर्याणीची टेस्ट सांगा. अतिशय टेस्टी आहे. कोणी बनवलंय? सोनालीने. हे उभ्यानेच खायले. सखीचा अॅन्युअल डे होता आणि उत्कृष्ट झालेला आहे. कमिटीने खूप छान साजरा केला. हो की नाही सुरेखा? मस्त. आमचं गाणं होतं. माझा आवाज मी बाहेर नाही असं काही नाही. सगळ्यांचे आवाज खूप छान होता. ईश्वरस्तवन होतं आमचं आणि खूप जेवण कसं होतं ते? आणि जेवण उत्कृष्ट होतं. आज शीतल म्हणून आमची जी सखी तिने आम्हाला सगळ्यांना बिर्याणीची पार्टी दिली होती आणि उत्कृष्ट होती. त्याच्या आधी आम्हाला आमच्या कमिटीनी स्प्राईट आणि वेपर्स ह्याचं पण खाऊ दिलं होतं. कोण राहिलंय? खूप मजा आली. खूप मस्त. असेच प्रोग्राम आमचे दरवर्षी होत आणि आम्ही दरवर्षी व्हिडिओ अपलोड करतो. छान वाटतं. हो आणि हिच्यामुळे आमचे व्हिडिओ अपलोड होतात सुरेखामुळे आणि त्याचा आम्हाला वर्षा इकडे थँक्यू. गैरसमज झाला. हिचं लग्न झालंय आणि हिची मुलगी इंजिनिअरिंगला आहे. काही एखादं स्थळ येत नाही का यासाठी? आम्ही जे कर्नाटकला कैगाला गेलो होतो ना तिकडचे जे कन्नडचे बऱ्याच जणांनी विचारलं ही पोरगी कोण आहे? ही पोरगी नाही, ही बाई आहे. आणि कोण काय करते? बरोबर रिप्लाय द्यावं लागेल ना. शुक नाही. हे बिर्याणी कशी होती ते सांग. टेस्टी. थँक्यू शीतल. हे थांब शीतलला बोलू दे. बाबू आपलं कर्नाटकचं ट्रिप कसं झाला? लोकांना व्हिडिओ खूप छान वाटलं. तुला कसं? हा ऐकलं नाही खरंच सांगते खूप छान भेटला. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की किती तुम्ही मस्त एन्जॉय करता. आपण 4 दिवसच गेलो पण एक लक्षात घ्या सगळेजण घरचं सगळं करतात. वर्षा इकडं सांग घरचं तुम्ही सगळं करता ते सांगा. नुसतं मी गुंडाळतो असं वाटतं. सांभाळून हां नवऱ्याचे लाड करून आणि सासर बाहेर पण सगळ्या सांभाळतात. नुसतं फिरत नाहीत आणि स्वतः करत असतो. आम्ही एन्जॉय करतोय पण कामही करतो. एन्जॉय करायचं. मग आणि मस्त करते स्वयंपाक. आजचा कसं वाटतं अॅन्युअल डे. आणि मी हा ब्लाऊज मी शिवलाय मागे पप केलेला आहे आणि ह्याला मी नाही बो केलं होतं हिने काढायला लावलंय आणि आता मला सांगते बो करून दे. मी नाही करून देणार आता बो. नाही वर्षी 4थ्यांदा बिर्याणी घेतली. बिर्याणी एवढी आवडली. हो छान होती. शीतलनी पार्टी दिली ना. हे दिसण्यावर जाऊ नका. हे ताटात बघा 4-4 5-5 जिलेबी खातात. हो 4थी 5वी. आपला जो कारवारचे ते होतं ना त्याला रिप्लाय खूप छान आला आणि आवर्जून बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं की तुम्ही किती दिवस गेले. आम्ही 4च दिवस गेलो पण लोकांना धमाल खूप नाही धमाल. आणि सगळ्यांना वाटतं की आम्ही फिरतच असतो हे कार्यक्रम. ते ह्याच्या मागेही कॅमेऱ्याच्या मागे खूप आहे. सगळ्याजणी मेहनत आहेत आणि सगळं सांभाळून करतात. असं बिलकुल नाही की आम्ही नुसतं भटकतो असं. सगळ्यांना प्रत्येकजण काही ना काहीतरी हा ना आपापला आणि घर सांभाळ सगळंच करतो. हां ते तुम्हाला ते दिसतं माझं माझा बॅकग्राऊंड दिसत नाही. नुसतं फिरता नुसतं नाही ते एक आहे पण ते 4 दिवसामध्ये खाली जाणार म्हणजे मस्त एन्जॉय केलं. आणि काही प्लॅन करून गेलो नव्हतो. गेल्यानंतर फक्त कुठं फिरायचं असं तसं काय नव्हतं. सगळं गेल्यानंतर सगळं झालं. मस्त खूप छान. आणि खूप मिस केलो 8 दिवस. जेवणाच्या बाबतीत तितक्या प्रकार काय होते. जेवण खूप पाहुणचार हे घ्या काही आज बिर्याणी शीतल करून आहे का बरं तिथे मला नाही माहिती. फक्त आज बिर्याणी 7 दिन न्यू कार ली है. हां नवीन गाडी. आफ्टर 18 years के बाद हम लोग जब हमारी स्टोरी कार्ड की वो निकाली और 18 years के बाद न्यू कार लिए. तो एनुअल डे भी नजदीक था तो मैंने सोचा कि इस बार एनुअल डे में सब लोग बहुत मेहनत करके तो उसके बाद में डिनर हो गया.
खूप छान होतं. 3 किलो मागवलेलं आणि बघा पूर्ण संपलं आणि असं मस्त सगळे एन्जॉय करतो. चाललंय काय काय थांब थांब नाही नाही काय चाललंय आपलं प्रोग्राम. तुझं एक स्टेप दाखव, तुझा स्टेप दाखव, स्टेप दाखव तुझा. कधी सविता सोबत काय घेऊन चालले घरी? झाडू बिडू. कसं झालं आजचा कार्यक्रम? मस्त. चालेल चला. माय हा घ्यायचं इकडे दे. अगं मला पटलं नाही माहिती. अशा तऱ्हेने आमचा कार्यक्रम फायनली संपलाय. घरीच चाललोय सगळा पसारा घेऊन. काय म्हणता मॅडम, व्हिडिओला एंडिंग तरी करा. असं नसतं व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बोलायचं असतं. बोला. ह्यांनी ते सांगितलं ते करा. हे बघा हे असं असतं. माझी चप्पल कुठं गायब झाली? 10 रुपयाला. मी जे सांगितलं ते करा. भरपूर करा. हा भरपूर करा. हिचं लग्न झालेलं आहे, परत विचारू नका मला. हा हाय मागणी का? ती पोरगी कोण आहे म्हणे. म्हणजे पोरगी कुठली बाई आहे ती? हा ए वय नाही सांगत पण 40 क्रॉस केलंय. नका सांगू काय 40 क्रॉस केलं की नाही भाग्यश्रीने? मग अजून यौवनात मी नाही तू मनाने आहे 16 नाही 14 वर्षाची ही नाही. एवढं पण लहान नाही. एक्चुअली शीतल ने खूब कोशिश करूँ. शीतल कितना रील लेके आई बनाने के लिए? कितना लेके आई? 4 रील लेके आई थी. 3 हो गया. 3 हो गया. मैं अच्छे से नाची नहीं हूँ तो भी नाची हूँ. अरे मुझे पता ही नहीं था वो रियल अपने लिए है. मनीषाने भारी मस्त केला. हे ज्योति किती छान उभी है. हाँ बोल. बोला क्या था हमको ना ऐसे कोई रील भेज दो, हम लोग घर में प्रैक्टिस करेंगे. कौन बोला था? टाइम वेस्ट ना हो. अरे मैं नहीं थी. ए लक्ष्मण बिर्याणी कशी होती? थँक्यू मॅडम. बिर्याणी चांगली होती. ज्योती कुणाला निरोप देते? सानूची वाट बघते. आता आली वाटत. चल मी जाते. बाय बाय. घेतली ना कुणाला? आपापले नवरे. हा आमचे नवरे आम्हाला चांगले सांभाळतात. सर आले समोर. बसची बात नाही. हा भाऊजी फक्त तुम्ही लोकच आम्हाला सांभाळू शकतो है ना. वर्षा इलाज नाही बोलतात सरळ सरळ. मी बोलतो पटकन जाऊन या बोलतो. मी कधीच रील करत बसली ती पाहिजे. अगं बोलल्या माहितीये का? चोराच्या उलट 5 मिनिटं थांबा बोलतो. बरोबर. चोराच्या उलटा बाबा हे असं सांगायचं असतं नवऱ्यासमोर. रील कोण करत होत? हे बघ पाचला गोष्ट मी जेवायला. वहिनी तुम्ही किती त्रास देतात भाऊजींना? म्हणजे असं व्हिडिओ काढताना असं सांगायचं की काय सांगायचं? बघा ना हे अशी आली भांडी घेऊन. बरं दिसतं का व्हिडिओ मध्ये तुमच्या? मग आम्ही संसारिक बायका आहेत. संसार आहे. ए शीतल अभी ये गार्डन में बैठ के खाना खाने वाले. तू दिया हुआ बिर्याणी घरी बैठ के खाएंगे. अगं भांडे कोंडे नसताना बाईचं घर असतं का? हे बघा कसं चाललंय. भांडे म्हणजे आम्ही विचार कर की आम्ही पण एन्जॉय पण करतो आणि काम पण करतो. सगळं करतो. आता घरातलं पण सांभाळतो, बाहेरचं पण सांभाळतो. सगळं सांभाळतो. म्हणजे आम्हाला बाहेरच्या लोकांना असं सांभाळायचं. सगळ्या जणी एकमेकींना. चालेल चला बाय. गुड नाईट. कधी भेटायचं परत व्हिडिओ? लगेच. आता कधी भेटणार? आता पिकनिकला. पिकनिकला केव्हा? शिंदेवाडी नाही नाही मी नाही हिला उजेडातच. मी चालले गावी. तुम्ही जा. चला चला बाय. मी पडेल. असं व्हिडिओ मध्ये तर जेवून राहिल्या. भाऊजीने उपाशी ठेवलं. मी स्वयंपाक केलाय. विचार त्यांना. स्वयंपाक केलाय मी पूर्ण. चपाती भाजी शिवाय जेवत नाही ना. असं काही नाहीये ग. ते असं काय हो सांगितलं. ओय या ना हे तर नेहमी अरे खरे नाही नसतं बा. कळलं मला. कळलं. ए चला बाय. काय 12 वाजता चालणार आहे. काय 11 ते 12 मित्र आहे. नंतर 12 जण. हा आत्ताच हे इथे. थांब. संगीता वहिनीच्या मुलीचं लग्न आहे तर प्रॅक्टिस करणार आहे डान्ससाठी.
तो डान्स दिसेल तुम्हाला. चला बाय बाय करा का गुड नाईट करा. बाय बाय गुड नाईट. आणि माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. हे अशाच असतात. नको म्हणून सांगते सांग. आणि जे पैसे आले ना ते आम्हाला देणार आहे यावेळेस. यांना दाखवून देणार आहे की किती येतात. ठेचा ठेचा हे दर व्हिडिओ मध्ये मागतात लोक बोलतात हे देतच नाहीये. भाकरी देऊन टाकत नाही काही झालं तर ते आणि एक आणखी एक हे ब्रांड आहे. ते ब्रांड मिलन सुपारी आहे. मिलन सुपारी वाले को बोलो कि मेरे को उसका एक कुछ तो देके जाए. ब्रांड आपको मैंने बढ़ा दिया. ब्रांड एम्बेसडर अभी इसको बनव. चला बाय. आता काय आहे आमच्याबद्दल कशा पचका करते काही बोलते मनीषा म्हणते तसं. आणि आमची किती अभ्यास करायला लागेल. मग वेळ किती जातो तरी काय काम करतात असं विचारताय मला.